नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण अल्गार मॉर्टिस, रायगार मॉर्टिस आणि लायवर मॉर्टिस या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचा डिफरन्शिएशन फॉर्ममध्ये नोट्स पाहणार आहोत, जेणेकरून लवकर तुमच्या लक्षात येईल व तुम्ही सुद्धा स्टडी करताना डिफरन्शिएशन पॉईंटमध्ये स्टडी करा, जेणेकरून कमी वेळामध्ये तुमचा जास्त अभ्यास होईल. तर पाहूयात. अल्गार मॉर्टिस, रायगार मॉर्टिस अँड लायवर मॉर्टिस आर द पोस्टमॉर्टम चेंजेस दॅट ऑकर इन द बॉडी आफ्टर द डेथ. म्हणजे मेल्यानंतर जे बॉडीमध्ये पोस्टमॉर्टम चेंजेस होतात ते हे 3 आहेत. त्यानंतर दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द मेडिकल लिगल इन्व्हेस्टिगेशन्स. आता टेबल फॉर्मॅटमध्ये पाहूयात. हा टेबल तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर टेलिग्रामवर भेटून जाईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. तर सुरुवातीला डेफिनेशन पाहूयात. अल्गार मॉर्टिस म्हणजे द कूलिंग ऑफ द बॉडी आफ्टर द डेथ. म्हणजे मेल्यानंतर बॉडी थंड पडते, त्याला अल्गार मॉर्टिस असं म्हणतात. त्यानंतर रायगार मॉर्टिस, द स्टिफनिंग ऑफ द मसल्स आफ्टर डेथ. मेल्यानंतर जे मसल्स स्टिफ होतात, कडक होतात, त्याला रायगार मॉर्टिस असं म्हणतात. आणि लायवर मॉर्टिस म्हणजे पुलिंग ऑफ द ब्लड इन द लोवेस्ट पार्ट ऑफ द बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटी. म्हणजे ब्लड हे बॉडीच्या लोअर पार्टमध्ये जातं ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर तिघांचे मेकॅनिझम पाहूयात. सुरुवातीला अल्गार मॉर्टिसमध्ये डेथ, त्यानंतर बॉडीमध्ये हीट जनरेट होत नाही आणि हीट नाही जनरेट झाल्यामुळं बॉडीचं टेम्परेचर कमी होतं आणि बॉडी थंड पडते. तर एवढं सिंपल त्याचं मेकॅनिझम आहे. त्यानंतर रायगार मॉर्टिसमध्ये डेथ झाल्याच्या नंतर ATP लेवल, मसलमधली ATP लेवल ड्रॉप होते. त्यानंतर मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग ते स्टिफ होतात, त्यामुळं रायगार मॉर्टिस डेव्हलप होतं. त्यानंतर लायवर मॉर्टिस, डेथनंतर सर्क्युलेशन स्टॉप होतं बॉडीमधलं आणि ग्रॅव्हिटीमुळे जे ब्लड बॉडीमध्ये आहे ते सर्व बॉडीच्या लोअर पार्टमध्ये येतं आणि मग डिस्कलरेशन ऑफ द स्किन होतो. ब्लडच निघून गेल्यामुळे स्किनचं डिस्कलरेशन होतं, त्याला आपण लायवर मॉर्टिस ही कंडिशन म्हणतो. नेक्स्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग. आता अल्गार मॉर्टिसमध्ये टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं कूलिंग ऑफ द बॉडीला. त्यानंतर जेवढं जास्त टेम्परेचर तेवढी बॉडी लवकर कूल होणार. त्यानंतर बॉडी फॅट इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द कूलिंग. म्हणजे जेवढं जास्त बॉडीवर फॅट असेल तेवढा उशिरा ती बॉडी थंड पडणार. त्यानंतर क्लोदिंगमध्ये स्लोज डाऊन द कूलिंग. कपडे जर असले तर कूलिंग म्हणजे उशिराने होते. आणि फिजिकल एक्झर्शन ऑर फीवर बिफोर द डेथ. हे सर्व फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात इन द कंडिशन ऑफ अल्गार मॉर्टिस. नेक्स्ट आपण रायगार मॉर्टिस पाहूयात. त्यामध्ये टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रायगार मॉर्टिस. त्यानंतर एज हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे जेवढं जास्त एज आहे तेवढं उशिराने स्टिफनेस होणार. आणि कॉज ऑफ डेथ पण फॅक्टर आहे. आणि टाईम सिन्स डेथ म्हणजे मेल्यानंतर वेळ किती गेला आहे ते सुद्धा एक फॅक्टर आहे. आणि शेवटी आहे लायवर मॉर्टिस. त्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत बॉडीची पोझिशन, त्यानंतर टेम्परेचर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं आणि ब्लड व्हॉल्यूम किती आहे आणि डिकम्पोजिशन. तर हे होते फॅक्टर्स अफेक्टिंग या 3 कंडिशनमध्ये. नेक्स्ट आहे त्यांचा मेडिको लिगल इम्पॉर्टन्स. तर बऱ्यापैकी मेडिको लिगल इम्पॉर्टन्स हा सेमच आहे, तरी पण पाहूयात. अल्गार मॉर्टिसमध्ये टाईम ऑफ डेथ कळण्यासाठी आणि बॉडी लुजेस हीट ॲट द रेट ऑफ 1.5 डिग्री सेल्सिअस पर आवर. यानुसार आपण किती तास झालेत मरून ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर रायगार मॉर्टिसमध्ये मेडिको लिगल इम्पॉर्टन्स आहे टाईम ऑफ डेथ आणि पोझिशन ऑफ द बॉडी. म्हणजे मरताना बॉडीची पोझिशन काय होती. आणि लास्ट आहे लायवर मॉर्टिस. त्यामध्ये सुद्धा टाईम ऑफ डेथ, बॉडी पोझिशन आणि मुवमेंट ऑफ द बॉडी, हालचाल, ते आपण मेडिको लिगल इम्पॉर्टन्स बघू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे. आता इथे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण आत्ता काय पाहिलं. तर अल्गार म्हणजे लक्षात ठेवायचं कोल्ड, रायगार म्हणजे स्टिफनेस, जडत्व, आणि लायवर म्हणजे लिव्हिडिटी. हे 3 गोष्टी तुम्ही आधी क्लिअर करून घ्या. आणि मॉर्टम म्हणजे डेथ. हे सर्व डेथ झाल्यानंतरचे सायन्स आहेत. लायवर मॉर्टिस म्हणजेच आपण त्याला PM लिव्हिडिटी असं म्हणतो. हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण क्वेश्चन विचारताना तुम्हाला लायवर मॉर्टिससुद्धा विचारू शकतात किंवा PM लिव्हिडिटीसुद्धा विचारू शकतात. आणि आणखीन एक आपली गोष्ट वरती राहिली होती, ती म्हणजे त्यांचा टाईम. अल्गार मॉर्टिस हे विदिन 1 आवर स्टार्ट होतं. त्यानंतर रायगार मॉर्टिस हे विदिन 2 आवर स्टार्ट होतं. आणि लायवर मॉर्टिस हे डेथच्या विदिन 1 आवर स्टार्ट होतं. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मग त्यामध्ये ॲड करून घ्या. तर या होत्या अगततंत्र या विषयातील अल्गार मॉर्टिस, रायगार मॉर्टिस व लायवर मॉर्टिस या पॉईंट संबंधित नोट्स. छोटासा पॉईंट आहे, तरी पण याच्यावर SAQ किंवा LAQमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित त्याचं डिफरन्शिएशन लक्षात ठेवा, त्याचा अर्थ मराठीमध्ये लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही लगेच आठवून ते लिहू शकता. तसंच BMS सेकंड इयर संबंधित संपूर्ण विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. नोट्सचे व्हिडिओ अपलोड आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तुमच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला शोधण्यास सोपं जावं. तर व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.